हिंदीच्या मुद्द्यावरील उद्याच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। उद्याच्या आंदोलनात सरकारी जीआरची होळी। खासदार संजय राऊत यांनी एक पोस्ट करत दिली माहिती। 5 जुलैच्या मोर्चाची ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये लगबग। नियोजनासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना विविध जबाबदाऱ्या वाटून देणार। मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न। संजय राऊत, दीपक पवार, अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। मातोश्रीवर हिंदीच्या मुद्द्यावर उद्या होणाऱ्या सभेच्या नियोजनासंदर्भात भेट। बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्यासाठी आभार मेळावा। मेळाव्यात पेढे वाटून सभासदांचं स्वागत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे क्रेनद्वारे मोठा हार घालून स्वागत। डोंबिवलीमध्ये विद्यानिकेतन शाळेच्या बसवर माय मरो मौसी जगो असं बॅनर। शिक्षण क्षेत्रातूनच हिंदी सक्ती विरोधात आवाज। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी सुरू। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समितीची स्थापना। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी घेतली विलास शिंदेंची भेट। विलास शिंदे उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। माजी नागपूर शहर प्रमुख राजू तुमसरे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला घातला गाजरांचा हार। सरकारने निवडणूक काळात आश्वासनांचं गाजर दिल्याचा खडसे यांचा आरोप। रायगड पालकमंत्रीपदाचा वाद सुरू असतानाच भाजप नेते पंडित पाटील यांनी पालकमंत्रीपद भाजपला देण्याची केली मागणी। दोघांचाही वाद विकोपाला जात असल्यास तिसऱ्या पक्षाकडे जबाबदारी द्यावी, पंडित पाटील यांचं वक्तव्य। विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेना नेते वसंत मोरे आणि त्यांच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल। कात्रज कोंढवा रस्त्याचा प्रश्न विधान परिषदेत का मांडत नाही म्हणत केलेलं आंदोलन। शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवक मोहन उगलेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल। वारंवार पीडित महिलेचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप। कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर। जवळपास मागील 1.5 महिन्यापासून विद्यार्थी 11वी प्रवेशाची वाट पाहत होते। कल्याणमधील मेट्रोच्या कामात पुन्हा मराठी प्रांताचा वाद चव्हाट्यावर। मराठी मुलांना कामावरून काढा। मेट्रोचं काम करणाऱ्या ठेकेदारांना कंत्राट कंपनीच्या एमडीची फोनवरून धमकी। ठाण्याच्या दिवा परिसरातील शाळांचा 1 जुलैपासून बेमुदत बंद। दिवा परिसरातील अनधिकृत शाळा बंद करण्याची मागणी। 81 अनधिकृत शाळांपैकी सर्वाधिक 61 शाळा दिवा परिसरातल्या। स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित संगीत संन्यस्त खड्ग हे नाटक नव्या स्वरूपात रंगमंचावर येणार। नाटकाचा पहिला प्रयोग 8 जुलैला सायंकाळी 6:30 वाजता रवींद्र नाट्य मंदिरात। बिग बॉस आणि काटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचा मृत्यू। वयाच्या 42व्या वर्षी निधन, कारण स्पष्ट। शेफाली जरीवाला 5 ते 6 वर्षापासून तरुण दिसण्यासाठी घेत होती उपचार। अँटी एजिंग ट्रीटमेंट घेत असल्याची डॉक्टरांची माहिती। मात्र या औषधांचा आणि हृदयविकाराचा काहीही संबंध नाही, डॉक्टरांचा दावा। बिग बॉस ही जागाच शापित आहे असं वाटतं। अभिनेत्री हिमांशी खुराणाची शेफालीच्या निधनानंतर एक्सपोज। शेफालीसोबत हिमांशी खुराणा ही बिग बॉसमध्ये होती कंटेस्टंट। पनवेल शहरातला तक्का भागातला धक्कादायक प्रकार। मुलींच्या बालगृहाबाहेर पदपथावर सापडला नवजात अर्भक। रात्री कोणीतरी उच्चभ्रू वस्तीत नवजात अर्भक रस्त्यावर सोडल्याची घटना। पुणे स्टेशनच्या नामांतरावरून समाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक। पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊ यांचं नाव देण्याची मागणी। नामांतराची पाठी घेऊन कार्यकर्ते थेट पुणे स्टेशनवर। मुंबई गोवा महामार्गाला तडे। महामार्ग विभागाच्या ढिसाळ कामकाजावर खासदार सुनील तटकरे संतापले। महामार्ग विभागाला दिल्या दुरुस्तीच्या सूचना। मुंबई गोवा महामार्गावर चिखलात ट्रक अडकल्यानं वाहतूक कोंडी झाली। दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती उद्भवल्यानं चालक संतप्त। ठाण्याच्या मुंब्रा रेतीबंदर खाडीजवळ लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू। गर्दीमुळे दरवाजात उभा राहून तरुणाचा प्रवास। अचानक तोल जाऊन खाडीत पडल्यानं तरुणाचा जागीच मृत्यू। पुण्यातल्या सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गाड्या फोडल्या। सिंहगड रोड परिसरात 3 ठिकाणी 17 गाड्यांची तोडफोड। मध्यधुंड टोळक्याकडनं आज पहाटे गाड्यांची तोडफोड झाल्याची घटना। ठाण्यातलं गडकरी रंगायतन नाट्यगृह बंद असतानाच काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचंही काम हाती घेण्यात येणार। 7 जुलैपासून 2 महिन्यांसाठी नाट्यगृह बंद राहणार असल्याची माहिती। मराठा समाजाची अंतर्वाली सराटीत उद्या राज्यस्तरीय बैठक। मराठा समाजाला आतापर्यंत काय मिळालं, आता काय मिळवायचं यावर चर्चा होणार असल्याची जरांगे यांची माहिती। परभणीच्या पोखरणीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक संपन्न। कुठल्याही परिस्थितीत मोजणी करू न देण्यावर शेतकरी ठाम। आम्ही फॅशन शोमध्ये वापरलेली चप्पल कोल्हापूरचीच, प्राडाने मान्य केल्याचा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा दावा। कोल्हापुरी चपलेचं डिझाईन चोरल्याचा प्राडावर आरोप। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा प्राडाशी पत्र व्यवहार। नांदेडमध्ये हिंदीच्या मुद्द्यावर ठाकरे ब्रँड अशा आशयाचं बॅनर। ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची इच्छा अनेक मनसे आणि ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे।
साताऱ्यामध्ये हिंदीच्या मुद्द्यावर मनसेच्या वतीने स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद. मला हिंदी येत नाही, मी हिंदी बोलणार नाही, फक्त मराठीत बोलणार, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची भूमिका. सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतनं हकालपट्टी. सपाटेंच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानं पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांची कारवाई. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर साताऱ्याला मिळणार आणखी एक आमदार. भाजप नेते शेखर गोरेंनी जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांना दिलं आश्वासन. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटलांच्या हातावर देवेंद्र लिहिलेला टॅटू. देवेंद्र नावाचा टॅटू प्रेमाचं प्रतीक. मराठा समाजाकडे देवेंद्र फडणवीसांनी लक्ष दिल्यानं टॅटू काढल्याची नरेंद्र पाटील यांची माहिती. बीडमध्ये अभिनेते सयाजी शिंदेंच्या संकल्पनेतनं आणखी एका देवराई प्रकल्पाची निर्मिती. लेखक अरविंद जगताप यांच्या वडिलांच्या 75व्या वाढदिवसानिमित्ताने 75 झाडांची लागवड करत दुसऱ्या देवराई प्रकल्पाची निर्मिती. सर्वात मोठं स्क्रॅपिंग सेंटर एसटी महामंडळाच्या 100 एकर जागेवर उभारणार. त्याद्वारे उत्पन्नाचा वेगळा आणि शाश्वत स्त्रोत भविष्यामध्ये एसटीला निर्माण होईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं प्रतिपादन. विठ्ठलाच्या दर्शनाची रांग थेट गोपाळपूरच्या 12व्या पत्राशेडच्या पुढे. भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. ठिकठिकाणी स्वच्छतागृहांचीही उभारणी. वीर आणि उजनी धरणात चंद्रभागेत होणारा पाण्याचा विसर्ग कमी, त्यामुळे पुराचा धोका टळला. वारकऱ्यांना आता चंद्रभागेत स्नान करता येणार. शेगावच्या संत गजानन महाराज पालखीचं सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जोरदार स्वागत. यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती. धाराशिवच्या खर्डा ते तिंत्रज रस्त्यावर श्री संत एकनाथ महाराज पालखीचा खडतर प्रवास. दगडधोंडे तुडवत वारकऱ्यांना न्यावी लागते पालखी. अकोल्यातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत हबप्पा नारायण महाराज तराळे यांचं वयाच्या 98व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन. उद्या सकाळी 10 वाजता त्यांच्या मूळ गावी अकोल्यातल्या ब्याळा येथे होणार अंत्यसंस्कार. आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात पुसदमध्ये शरद पवार पक्ष आक्रमक. संतप्त कार्यकर्त्यांनी यवतमाळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये केलं जोडेमारो आंदोलन. बुलढाण्यामध्ये स्मशानभूमीकडे जाण्यास रस्ताच नसल्यानं गावकऱ्यांनी तलाठी कार्यालयासमोर केला अंत्यविधी. 20 वर्षांपासून रस्त्याची मागणी करून दुर्लक्ष केल्यानं गावकरी संतप्त. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या बालानगरमध्ये शेततळ्यात पडून रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू. निवृत्ती गोरडे असं मृत्यू झालेले व्यक्तीचं नाव. अमरावतीत शेतामध्ये पेरणी करताना चालकासह ट्रॅक्टर विहिरीत पडला. या चालकाचा मृत्यू. अमरावतीतील तिवसा तालुक्यातल्या वऱ्हा गावच्या पंचक्रोशीतली घटना. कोकणातल्या एसटी बस सेवेची दयनीय अवस्था. फक्त 3 नटबोल्टवर धावणारी एसटी बस प्रवाशांसाठी वापरण्यात आल्याचा प्रकार. प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा प्रवाशांचा आरोप. धाराशिवमधील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दारूच्या नशेत. परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक इथला धक्कादायक प्रकार. शिक्षकावर तात्काळ कारवाईची मागणी. बीएम मोहोळकर असं शिक्षकाचं नाव. यवतमाळच्या बाबुळगावमध्ये नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गैरहजर असल्यानं महिलांनी त्यांच्या नावाने पाटीलाच घातला हार. ग्रामस्थ समस्या मांडण्यासाठी गेले असता मुख्याधिकारी गैरहजर. कराडमध्ये मद्यधुंद युवकांच्या टोळक्याची दादागिरी. माल ट्रक अडवून ट्रक चालकाला शिवीगाळ करत दगडफेक. वर्ध्यामध्ये शेतीच्या वादावरून चुलत भाऊ आणि काकूची कुऱ्हाडीने हत्या. आरोपीचीही विष पिऊन आत्महत्या. नागपुरातील महालच्या बी पार्क इथे जमीन खचून 2 पोकलँड पलटले. 3 कामगार किरकोळ जखमी. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बुलढाण्यातील हतेडी बुद्रुक गावात सख्या भावाचा मित्रांच्या मदतीने भाऊ आणि बहिणीवर जीवघेणा हल्ला. 3घांवर गुन्हा दाखल. जुन्या वादातनं मारहाण झाल्याची माहिती. मारहाणीचं सीसीटीव्ही समोर. बीडच्या माजल गावात पोलिसांची अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई. पिकअपसह 20,53,000चा मुद्देमाल जप्त. सिंधुदुर्गच्या देवगडमधील कुणकेश्वर समुद्रकिनारी 4 फूट उंच लाटा. किनारपट्टी भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. लाटांमुळे मळई खाडीच्या पाणीपात्रामध्ये वाढ. रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदराला समुद्राच्या लाटांचा तडाखा. लाटांचं पाणी प्रथमच थेट बंदरातील जेटीच्या काठापर्यंत. अनेक नौकांचं मोठं नुकसान. सातारा जिल्ह्याचा ठोसेकर धबधबा ओसंडून. निसर्गाचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी धबधब्याजवळ पर्यटकांची मोठी गर्दी. वाशिमच्या रिसोड आणि मालेगाव तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. आमदार अमित झनक यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी. मदत मिळवून देण्याचं झनक यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. आयपीएस अधिकारी पराग जैन यांची रॉचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती. 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्या रवी सिन्हा यांच्या जागी पराग जैन यांची नियुक्ती. पाकिस्तानातील स्वात नदीच्या पुरात एकाच कुटुंबातले 18 पर्यटक वाहून गेले. पाकिस्तान सरकारकडून मदत मिळावी म्हणून लोक प्रतीक्षित. ब्रेनस्ट्रोकमुळे दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू. महाराष्ट्र आयसिस मॉड्यूलचा होता मुख्य आरोपी. तिहार जेलमध्ये असताना बिघडली होती प्रकृती.
गडचिरोलीतील पोलीस ठाणे परिसरात रेकी करणाऱ्या जहाल नक्षलवाद्याला अटक. जंगल परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी करत असल्याचं उघड. अंकल उर्फ मन्नू सुलगे पल्लो 28 वर्षीय नक्षलवाद्याचं नाव. जगन्नाथ रथयात्रेत उद्योगपती अदानी कुटुंबियांसह सहभागी. कुटुंबासह दर्शन घेत केली आरती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष साजरं करण्यासाठी योजना. 26 ऑगस्टला संघप्रमुख मोहन भागवतांच्या कार्यक्रमाने होणार उत्सवाची सुरुवात. रशियाचा पुढील वर्षापासून त्यांचा लष्करी खर्च कमी करण्याचा विचार. पुढील 3 वर्षांच्या कालावधीत यासाठी योजना आखत असल्याचीही माहिती. अनिल धुपर अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या सरचिटणीस पदापासून दूर. सुंदर अय्यर यांच्याकडे अंतरिम जबाबदारी. धुपर यांनी वयाची 70 पार केल्यानं त्यांना पदावरून हटवल्याचं AITA चं स्पष्टीकरण.